लाईफलाईन क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक मशिनरी युक्त कम्प्युटराइज्ड व मान्यता प्राप्त लॅबोरेटरी, अल्पदरात रक्त, लघवी, थुंकी व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र। आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड, डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी, तालुका कोपरगाव। संपर्क क्रमांक 80 07 80 76 58 व 82 75 38 86 48। कोपरगावात भाजपाला तसेच कोल्हे गटाला मोठे खिंडार पडले असून माजी उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे व माजी नगरसेविका मंगलाताई आढाव यांचे पती बाळासाहेब आढाव यासह काही युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटात प्रवेश केला आहे। ऐन लोकसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपाला व कोल्हे गटाला हा मोठा धक्का मानला जात असून कोल्हे गटाचे माजी उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे, माजी नगरसेविका मंगलाताई आढाव यांचे पती बाळासाहेब आढाव, माजी नगरसेविका शोभा पवार यांचे चिरंजीव सूरज पवार यांच्यासह ऋषिकेश आढाव, ओम आढाव व अन्य तरुणांनी यांनी कर्मवीर शंकरराव काळे यांच्या जयंतीचे औचित्य साधत आमदार आशुतोष काळे यांच्या कामावर प्रभावित होत राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे। आमदार आशुतोष काळे व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत हा प्रवेश करण्यात आला आहे। माजी उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे, बाळासाहेब आढाव, सूरज पवार, ऋषिकेश आढाव, ओम आढाव यांनी कोल्हे गटात सोडचिठ्ठी देत काळे गटात प्रवेश केल्याने कोल्हे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे। यावेळी राष्ट्रवादी आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्वप्नीलजी बोलले का आम्ही जिथे होतो ते प्रामाणिक काम केलं आणि आता आपल्याकडे आल्यानंतरही प्रामाणिक काम करण्याचा त्यांचा प्रयत्न। आणि खरी गोष्ट आहे, आपण नगरपालिकेमध्ये पाहिलं 2017ला आपल्या नगरपालिकेमध्ये अपक्ष नगराध्यक्ष निवडून आले विजयरावजी वाडणे। आपल्या तिथं त्या ठिकाणी उमेदवार होते, भारतीय जनता पार्टीचे पण उमेदवार त्या ठिकाणी होते। पण निवडणूक झाल्यानंतर ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचा उपनगराध्यक्ष झाला, परंतु जे काम एक विरोधक म्हणून किंवा नगराध्यक्षांना विरोध म्हणून त्यांना, आता तो राजकारणाचा भाग आहे, पण ज्या पद्धतीने पार्टीने त्यांना आदेश दिले त्या आदेशाचं तंतोतंत पालन करण्याचं काम स्वप्नीलजी निखाडे यांनी केलं। आता ते चूक बरोबर त्याच्यावर आपण काही भाष्य करणं बरोबर नाही, परंतु जे पार्टीने सांगितलं ते प्रामाणिकपणे त्या ठिकाणी त्यांनी केलं आणि त्याच्यामुळं त्यांनी जे केलेलं काम आहे त्याच्यामुळे वाटलं का एक सहकारी आपल्याला निश्चितपणे आपल्या पार्टीमध्ये त्या ठिकाणी असला पाहिजे। प्रभाग नंबर 10 मध्ये मनोजी कडू हे त्यावेळेस उमेदवार होते, जावेदभाई शेख उमेदवार होते, शेखर मस्के हे देखील त्या ठिकाणी इच्छुक होते, आपले शेखर नरोडे त्या ठिकाणी उमेदवार होते, परंतु सगळे योगेश नरोडे ते पण त्या ठिकाणी उमेदवार होते। एवढ्या सगळ्या लोकांची त्या ठिकाणी निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये त्यांचा विजय झाला, परंतु या सर्वांमध्ये कुठेही त्या ठिकाणी एक सहकारी आपल्याबरोबर येतोय तर मनामध्ये कुठेही त्याच्यामध्ये काही त्याच्यात शंका नाही किंवा काही कटुता नाही, कारण की पुढे जाऊन आता निवडणूक येणार आहे, त्या हिशोबाने आपल्याला जेवढे एक चांगले सहकारी त्या ठिकाणी येतील त्यांच्याबरोबर काम करण्याची सगळ्यांची मानसिकता आहे। आणि दुसरे नगरसेवक बाळासाहेबजी आढाव, ज्यावेळेस ते आता निवडणूक 2017 मध्ये जिंकले, ही त्यांची तिसरी निवडणूक होती। मागची निवडणूक ज्यावेळेस झाली रेग्युलर निवडणूक त्यावेळेसही उमेदवार होते आणि मध्यंतरीच्या काळामध्ये उरबदादांचं निधन झालं त्यावेळेस पोटनिवडणूक झाली आणि दिनारदादा आणि बाळासाहेबजी आढाव यांची निवडणूक झाली। आता ती माझी पहिली पोटनिवडणूक होती।
दिनारदादाही नवीन होते, मी नवीन होतो. त्यांनी फार घाम काढला होता. थोड्या मतानी का होईना पूरबदादांच्या जे काही कार्य होतं त्याच्यावर लोकांनी आणि त्यांना श्रद्धांजली म्हणून दिनारदादांना त्या ठिकाणी निवडून दिलं. परंतु बाळासाहेबजी आढाव यांची ही निवडणूक असेल, ही तिसरी निवडणूक त्या ठिकाणी झाली आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी निवडणूक लढवली. त्यांच्या विरुद्ध राजूभाऊ आभाळे हे उमेदवार होते. त्यांची पहिली निवडणूक होती, नवीन प्रभाग होता, परंतु त्यांनी देखील चांगल्या पद्धतीने आता पुढं काम करण्याच्या हिशोबाने एक सहकारी त्या ठिकाणी येतोय म्हणून मोठे मन दाखवून यांचा सगळ्यांचा त्या ठिकाणी स्वागत केलेलं. मी आपल्या सर्वांच्या वतीने परत एकदा दोघांचंही स्वागत करतो. जोपर्यंत ते विरोधी पक्षामध्ये होते तोपर्यंत समाजाचं जिथं काम असेल तिथं त्यांनी योग्य भूमिका घेतली आणि त्यांच्या पद्धतीने त्या ठिकाणी काम केलं. पार्टीचं तर काम 100% केलं. एक विरोधक कसा असा असला पाहिजे त्या पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी काम केलं आणि पुढे जाऊन आता आपल्यामध्ये त्या ठिकाणी काम करणारे निश्चितपणाने आपल्या पार्टीला, आपल्या पक्षाला त्या ठिकाणी बूथ लेवलला असेल, वॉर्ड लेवलला असेल, शहरामध्ये असेल, चांगला आपल्या त्यांच्या माध्यमातून फायदा होणार आहे आणि म्हणून आपण सर्वांनी त्यांचं स्वागत करावं अशा प्रकारची विनंती या निमित्ताने करेल. मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं स्वागत करतो. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो. आणि आज कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांची जयंती आहे. त्यानिमित्तानं मी त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. आज या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला उपस्थित कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार आशुतोषदादा काळे, त्याचबरोबर माजी नगराध्यक्ष पद्मकांत भाऊ आणि राष्ट्रवादी युवकचे जिल्हा अध्यक्ष कृष्ण आढाव, आमचे मित्र मंदार पहाडे, अशोकराव आवाटे, मनोज कडू, जावेद शेख, शेखर मस्के, नारायण भाऊ लांडगे, प्रभागातील आमचे सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि उपस्थित सर्व. गेल्या 7 ते 8 वर्षापासून एक राजकारणात करिअर प्रारंभ चालू झाला दादा. तिथेही होतो, प्रामाणिक काम केलं. तुम्हालाही माहीत असेल कधी तुम्हाला अंधारात येऊन भेटलो नाही किंवा काही नाही. काही संघर्ष करायची वेळ होती तेव्हा संघर्ष पण केला. आज मी काय कोणावर टीका करणार नाही. आजचा दिवस फार गोड आहे. भविष्यात बोललंच या विषयात. पण मग आज मी आणि माझे सहकारी तुमचे बाळासाहेब आढाव, त्यांचे चिरंजीव आमचं भैया, आम्ही सर्वजण तुमच्याकडे एकदम मनापासून आलेलो आहे. प्रामाणिकपणे आम्ही तिकडे काम केलं. प्रामाणिकपणे उद्यापासून, आत्तापासून तुमच्याबरोबर आम्ही काम करणार. तुमच्या विश्वासाला आम्ही तडा जाऊन देणार नाही. तुम्ही आम्हाला जीव लावा एवढं सांगतो. बाकी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यांच्यासोबत येण्याचा चान्स भेटला. जसं दादांनी कोपरगावची सेवा केली तशीच आमच्या हातूही कोपरगावची सेवा हो ही आता मी इच्छा करतो. आजच्या या अतिशय महत्त्वाच्या अशा कार्यक्रमाचं आज आयोजन केलेलं आहे इथे. आणि महत्त्वाचा दिवस अशासाठी मी मानतोय दादा की आज आपले कर्मवीर शंकरराव काळे साहेबांची जयंती आपण साजरी केली आणि त्यांच्या पुण्याईने आज खरोखर जे कार्यक्षम असे माणसं आहेत ती आज तुमच्या पाठीमागं उभे राहिली. ही खरोखर फार मोठी मान आहे. कारण त्याप्रमाणे पाहिलं असता मी जवळून पाहिलेलं आहे आमच्या बाळासाहेब आढावांना. विरोधात असताना सुद्धा काम करताना मात्र सहकार्य करत होते आणि करत असायचे. त्याचप्रमाणे आमचा स्वप्नील, त्यांच्या वडिलांना आम्ही एकत्र काम करत होतो. पण स्वप्नीलनी सुद्धा उपनगराध्यक्ष असताना पण नंतर त्यांच्या ते लक्षात आलं की काम करणारा कोण आहे आणि नुसतं बडबडणारा कोण आहे. त्यामुळे त्यांना आपोआपच असं वाटलं की आपल्याला जर कामं करायची असतील सामाजिक आणि त्या पाठीमागं जर जायचं असेल
तर त्यासाठी आपल्याला नक्की अशाच माणसाच्या जवळ जावं लागेल. ते आज आपले लाडके आमदार आशुतोष दादांच्या पाठीमागं ते खंबीरपणे उभे राहण्यासाठी इथं आले. त्या दोघांना आणि आपल्या सगळ्यांना मी पुन्हा सांगू इच्छितो की या 5 वर्षाचा जो काही भरारी मारलेली आमदारांनी आपल्या तालुक्याच्या कामाची, ते रस्त्याचे असोत, काही ठिकाणचे मग ते तुमचं न्यायालयाची बिल्डिंग असो, तुमच्या आरोग्य खात्याची बिल्डिंग असो, पोलीस स्टेशनचे जे काही कामं होती ते तिथल्या निवासांची कामं असो, न सांगता ही प्रत्येक वेळेस म्हणजे दरवेळेस मंगळवारी रात्री गेलेले, मुंबईला गेलेले आमदार गुरुवारी आम्हाला बातमी यायची की बुधवारच्या कॅबिनेटमध्ये 10-20 लाख कोटी तरी रुपये ते घेऊन आलेले होते आणि आतापर्यंत येत आलेले. आजही त्यांनी राजकीयपेक्षा सामाजिक आणि जनतेशी बांधिलकी बांधून जे काही काम ते करतायत, त्यांचं कोणाशी वैर नाही, द्वेष नाही, त्यांच्याबद्दल कोणाबद्दलही बोलत नाहीत. तुम्हाला कदाचित इथं माझे पत्रकार मित्र बसलेले आहेत सगळे, तुम्हाला जाणवत असेल दादांनी कधीही कोणाची हेटाळणी केली नाही, कोणाला कुठल्याही कटू भाषेमध्ये उत्तरं दिली नाही. त्यांच्याबद्दल बोललं गेलं त्याच्याबद्दलही ते कधी बोलले नाही. आणि ज्या तऱ्हेने त्यांनी त्या कामाची एक मॅच्युअर्ड माणूस जो म्हणतो आपण, हे परिपक्व असा आमदार या वयामध्ये त्यांनी परिपक्वता दाखवली. खरं सांगतो आत्तापर्यंतच्या कामामध्ये सगळ्यात जास्त काम कोणी केले असेल तर आमदारांनी केले. आणि दादा आज तुम्हाला सांगतो, आम्ही काही म्हटलं, लोक काही म्हटले तर आम्हाला कोणालाही न विचारता लोक तुमच्या मागे उभे राहणार आहेत. हे तितकंच खरं आहे, कारण लोकांना जे पाहिजे ते काम तुम्ही आत्तापर्यंत करून दाखवलं. ते कोपरगावच्या पाण्याचा प्रश्न ज्यावेळेस आमदार नव्हते त्यावेळेस त्यांनी तो हातात घेतला आणि आमदार झाले त्याचं ते 5व्या तलावाचं काम सुरू केलं आणि ते आता 5-6 महिन्यामध्ये ते पुढे येणार आहे. आणि म्हणून मी तुम्हाला एकच सांगतो की आपल्या कोपरगावला दूरदृष्टी असणारा आणि त्यांच्या दादांच्या पुन्हा बोलण्यात येतं की मला कोपरगाव सर्व सुखसोयीने आणि नागरिकाच्या समाधानाने जगणारं असं गाव तयार करायचं आणि त्यासाठी ते प्रयत्न करत असतात. आता दादा खरोखर सांगतो, स्वप्नीलही चांगले वक्तृत्व आहे. बाळासाहेब आमचे बोलतात कमी पण काम खूप करतात. त्या भागामध्ये त्यांचं जे काम आहे ते अतिशय, आता कृष्णाचे तर ते बंधूच लागत आहेत, कृष्ण आडवांचे, पण त्यांच्यापेक्षा मी जवळच आहे त्यांच्या बाळासाहेब. असे ही सगळी मंडळी, खरोखर मला इतका आनंद झाला की कुठंतरी दुरावलेली माणसं फॉरेनला राहत असतील काहीतरी, ती आलीत आता आणि आपल्या मायभूमीत आली. आणि एवढंच नाही, आपल्या घरात आली. आता घर पण जाणवायला लागलं आम्हाला. दादा त्या आल्याबद्दल मी तुमचे आभार मानतो आणि तुमचे अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द सांगतो. यांच्या बरोबर काम करण्यासाठी जे 2 कोपरगाव शहरातील माजी उपनगराध्यक्ष स्वप्नीलजी निखाडे, त्याचप्रमाणे आमचे बंधू बाळासाहेबजी आढाव यांनी माननीय आमदार साहेबांच्या नेतृत्वात काम करण्याचा जो निर्णय घेतला त्याबद्दल सर्वप्रथम मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मी त्यांचं अभिनंदन करतो, त्यांचं या पार्टीमध्ये स्वागत करतो. आपण सगळ्यांनी बघितलं की मागील 4-5 वर्षामध्ये माननीय आमदार साहेबांनी ज्या पद्धतीने काम केलं, नुसतं कोपरगाव तालुक्यापुरतं किंवा नगर जिल्ह्यापुरतं नसून तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांनी एक चांगलं नेतृत्व, चांगलं नेता म्हणून ज्यांनी नाव कमवलं, त्यांच्या नेतृत्वाखाली यांनी जो निर्णय घेतला काम करण्याचा, खरोखर तो अभिनंदनीय आहे. येणाऱ्या काळामध्ये निश्चित हे बरोबर आल्यामुळे आमदार आशुतोष दादांचे हात बळकट करून आपण आपल्या कोपरगाव शहराचा, तालुक्याचा नक्कीच चांगला विकास करू शकू. त्याचं कारण असं की हे जे दोघं आहेत, निखाडे आणि आढाव, यांचं प्रचंड मोठं समाजासाठी काम आहे आणि त्या कामाच्या माध्यमातून निश्चितच येणाऱ्या काळामध्ये कोपरगावचा विकास हा चांगला होईल अशी मला त्याची गॅरंटी आहे. आणि म्हणून मी त्यांचं पुन्हा एकदा या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वागत करतो आणि अभिनंदन करतो. माझे 2 शब्द थांबवतो.